कोणत्या मिळकतीचे कुलमुक्त्यारपत्र करता येत नाही। नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक। कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया। बऱ्याच मिळकती या शासनाने संबंधित लोकांना नवीन शर्तीने कसून खाण्यासाठी दिलेल्या मिळकती असतात। त्यामुळे ती कसून खाण्यासाठी देताना त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या अटी व शर्ती घातलेल्या असतात। जी मिळकत शासनाने नवीन शर्तीने दिलेली आहे व त्या मिळकतीच्या सातबाराच्या उतार्यावर सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी, कुळ कायद्याने प्राप्त जमीन, सीलिंग कायदा, नवीन शर्त असे शेरे उतार्यावरील इतर हक्कामध्ये असतात। त्या मिळकतीचे मालक हे अन्य कोणालाही त्या मिळकतीच्या विक्रीस परवानगी काढण्याचे कुलमुक्त्यारपत्र करून अधिकार देऊ शकतात। परंतु ती मिळकत विक्री करण्याचे अधिकार कुलमुक्त्यारपत्राने देऊ शकत नाहीत। मिळकत विक्री करण्याचे कुलमुक्त्यारपत्र दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवले जात नाही। परंतु जेव्हा अशा नवीन शर्तीच्या मिळकतीबाबत आपण व्यवहार करतो, मिळकतीचा मालक रक्कम मागतो, तेव्हा फक्त परवानगी काढण्याचे कुलमुक्त्यारपत्र घेऊन चालत नाही। कारण परवानगी मिळाल्यानंतर खरेदी खतासाठी पुन्हा मूळ मालकाला बोलवावे लागते। अशा व्यवहारामध्ये आपण इसारापोटी रक्कम देणार असाल तर ठरलेल्या व्यवहाराबाबत, दिलेल्या रकमेबाबत व खरेदी खत कधी करावे याबाबत नोटरी इसारा पावती दस्त केला तर आपला व्यवहार हा कागदोपत्री होतो आणि भविष्यकाळामध्ये दोघांवर अटी शर्ती बंधनकारक राहतात व कोर्ट कचेरी वाचू शकते। त्यामुळे नवीन शर्तीच्या ज्या मिळकतीचे खरेदी खत करण्याचे अधिकार देणारे कुलमुक्त्यारपत्र नोंदणी होत नाही, अशा व्यवहारामध्ये नोटरी इसारा पावती करणे फायदेशीर ठरते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा। कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा।